हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 16 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी सेमीफायनल राऊंडची तयारी केली. या सेमीफायनल राऊंडमध्ये अर्णव आणि ईश्वरी या दोघांनासुद्धा भाग घ्यायचा आहे आणि ईश्वरी डान्स करणार आणि या डान्सशी रिलेटेड अर्णव काहीतरी फॅशनचं डिझाईन करणार असं ठरलंय. पण ईश्वरीने डान्स करूच नये, या स्पर्धेत भाग घेताच येऊ नये तिला, यासाठी वल्लरी आणि नम्रताने एक प्लॅन बनवला. वल्लरीने चक्क नम्रताला सांगितलं की ईश्वरीला जिन्यावरून खाली हॉलमध्ये बोलव आणि नम्रताने जिन्यामध्ये एक दोरा लावला आणि या दोऱ्याला अडखळून ईश्वरी खाली पडणार, तिचा पाय मोडणार, डोकं फुटणार, ती जखमी होणार. म्हणजे ईश्वरीला या स्पर्धेत भागच घेता येणार नाही, असा थर्ड क्लास अतिशय घाणेरडा प्लॅन नम्रता आणि वल्लरीने बनवलाय. या दोघींची आता चांगली जिरली पाहिजे एवढं मात्र नक्की. ईश्वरीचा पाय मोडण्यापेक्षा ईश्वरीने या दोघांचेच हातपाय मोडले पाहिजेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये असतात. अर्णव त्याचं काम करत असतो आणि ईश्वरीला क्रेडिट हवं असतं की सर, आज तुम्ही जे जिंकलाय ते फक्त माझ्यामुळे जिंकलाय हे तुम्ही मान्य करा. अर्णव हे क्रेडिट द्यायला तयार नसतो आणि ईश्वरी बडबड करत असते. अर्णव जवळ येऊन म्हणते, तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं की तुम्ही किती घाबरले आहात. अर्णव विचारतो, मग काय, अशा कॉम्पिटिशनच्या वेळेस माणूस घाबरतं आणि आपण घाबरलो म्हणूनच चांगलं खेळलो, म्हणूनच जिंकलो, यात काही चुकीचं नाही आहे. आणि माझा चेहराच तसा आहे, माझ्या चेहऱ्याकडे पाहून सगळ्यांना असं वाटतं की मी घाबरलोय, पण मी घाबरलेलो नसतो. ईश्वरी त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि म्हणते, अख्खं जग माझी स्तुती करतंय, सोशल मीडियावर लोक माझी स्तुती करताय, त्या शिर्केने सुद्धा फोन करून माझी स्तुती केली, पण माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल 2 कौतुकाचे शब्द बोलता येत नाही, त्याला ते कधीच जमणार नाहीये. अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो की हिची काय नॉनस्टॉप बडबड सुरू आहे. ईश्वरी म्हणते, खरं सांगायचं ना सर, तर तुम्ही जळताय, माझे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढताय, आता मी फेमस होतीये, ते काय म्हणतात ते, काय झाली मी आता काय, असं म्हणून ती अर्णवला काय झाली आहे. अर्णव म्हणतो, सेलिब्रिटी झाली आहे तू. त्यामुळे ईश्वरी म्हणते, हो मी सेलिब्रिटी झाले ना, म्हणून तुम्ही माझ्यावर जळताय की आता लोक मला सुद्धा ओळखणार, फक्त तुम्हालाच नाही. अर्णव तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, अरे वा, तू आता सेलिब्रिटी झाली आहे ना, मग एक काम कर, तू ये ना येथे बस. ईश्वरी बसत असते. अर्णव म्हणतो, येथे नाही, पुढे जाऊन बस. ईश्वरी चिडून म्हणते, काही गरज नाही आहे मला तुमच्या शेजारी बसण्याची, आणि तुमच्यासारखा जर कुकडा नवरा असला ना तर कोणतीच बाई कधी प्रगती करू शकत नाही. स्वतःची बायको फेमस होतीये तर तेच सुद्धा आवडत नाही आहे त्यांना. हा टॉवेल घ्या, केस पुसा, नाहीतर रात्रभर माझ्या शेजारी झोपून शिंका घेत बसाल. अर्णव विचारतो, कशा? ईश्वरी म्हणते, 1 तास करून दाखवते, परत परत नाही करून दाखवणार. अर्णव हसतो आणि या टॉवेलने आपले केस पुसतो. पण ईश्वरीला खूप राग आलेला असतो की हा माणूस काही माझी स्तुती करायला तयार नाही आहे. आणि इकडे देवसरे खूप घाबरतो आणि सौदामिनीला म्हणतो, मॅडम येतो मी आता. सौदामिनी चिडून म्हणते, देवसरे, माझं अजून बोलून झालेलं नाही आहे, तुम्ही मला उत्तर द्या. पुढच्या राऊंडमध्ये ईश्वरी आणि अर्णव जिंकले नाही पाहिजेत, यासाठी तुम्ही काय करणार आहात, याचं उत्तर मला आत्ताच्या आत्ता हवं आहे. देवसरे म्हणतो, मॅडम आता मी ते तुम्हाला कसं सांगणार, तुम्ही ठरवा, मला सांगा, जे काही शक्य असेल मी ते नक्की करेल. सौदामिनी खूप चिडते आणि चक्क तिच्या ड्रॉवरमधून बंदूक बाहेर काढते आणि या बंदुकीचा निशाणा देवसरेवर पकडते. देवसरे खूप घाबरतो आणि म्हणतो, मॅडम मॅडम प्लीज मला मारू नका, तुम्ही जे म्हणाल ते मी करेल. सौदामिनी त्याला सांगते, मग मला आधी कळायला हवं की उद्याच्या राऊंडमध्ये काय होणार आहे, अर्णव आणि ईश्वरी काय करणार आहे, आणि मग त्यानुसार मी तुम्हाला सांगेल काय करायचं. देवसरे म्हणतो, ओके मॅडम, ओके, येऊ का मी आता. देवसरेला सौदामिनी सांगते, चल निघ, आणि देवसरे तेथून पळून जातो. सौदामिनी खूप चिडलेली असते. एवढे प्रयत्न करूनसुद्धा ईश्वरी आणि अर्णव 2 राऊंड जिंकले, यानंतर मी त्यांना जिंकू देणार नाहीये. काही करून मीच ही स्पर्धा जिंकली पाहिजे, अर्णव ईश्वरी हरायला हवेत, असा ठाम निर्धार सौदामिनी करते. आणि इकडे ईश्वरी अर्णवकडून तर 2 कौतुकाचे शब्द मिळाले नाही, त्यामुळे गणूबाप्पाजवळ जाते. अर्णव त्याचं काम करत असतो. ईश्वरी गणूबाप्पासमोर हात जोडून म्हणते,
गणूबाप्पा, नवऱ्याकडून तर कोणत्याच अपेक्षा नाहीये. 2 कौतुकाचे शब्द ऐकायला मिळणार नाहीये. आता तूच माझं कौतुक कर. तुला तर सगळंच माहिती आहे. मी त्यांना स्पर्धेत किती मदत केली. अख्ख्या जगाने माझं कौतुक केलं. त्या शिर्केने सुद्धा स्पेशल फोन करून माझं कौतुक केलं की मॅडम, तुमच्यामुळे अर्णव सर जिंकले. पण हा माणूस काय माझं कौतुक करू शकत नाहीये. गणूबाप्पा, तूच आता कौतुक कर. आणि मग गणूबाप्पा तिचं कौतुकही करतो. ईश्वरी म्हणते, थँक्यू, तू तरी माझ्यासाठी 2 कौतुकाचे शब्द बोललात. अर्णव हे सगळं ऐकतो, हसतो आणि ईश्वरी जवळ येतो. ईश्वरी विचारते, काय? अर्णव तिला म्हणतो, मिस इंदोर, खरंच आज तू होतीस म्हणून मी जिंकलो. तू ती मशीन रिपेअर करून आणली नसतीस तर मी माझं डिझाईन करूच शकलो नसतो. तुझ्यामुळेच मी हा राऊंड जिंकलोय. ईश्वरी म्हणते, सर थोडं प्रेमाने बोला. कौतुक करताय ना, तर थोडा टोन तसा असला पाहिजे. अर्णव ईश्वरीला जवळ घेतो आणि म्हणतो, मिस इंदोर, आज जे काही झालंय ना ते फक्त तुझ्यामुळे. आज मी एवढा मोठा बिझनेस उभा करू शकलो ते तुझ्यामुळे. आज मी एवढा मोठा बिझनेस वाचू शकेल ते सुद्धा फक्त तुझ्यामुळेच. तुझ्यामुळेच सगळं शक्य झालंय. ईश्वरी खूप खुश होते. अर्णव विचारतो, अजून काही बोलायचंय का? ईश्वरी म्हणते, नाही, जेवढं बोलले ना तेवढं बस झालं. मला फक्त एक सांगायचंय. अर्णव म्हणतो, केस पुसलेच आता. ईश्वरी म्हणते, ते नाही, तुम्ही ज्या हजारो मुलींच्या मेसेजबद्दल सांगत होता ना. अर्णव म्हणतो, लाखो मुलींचे मेसेज येतात मला. ईश्वरी म्हणते, हो, लाखो मुलींचे मेसेज दाखवा मला. अर्णव म्हणतो, नाही, तुला का दाखवायचे मेसेज? मी तुला नाही दाखवणार आहे. ईश्वरी म्हणते, सर, मी तुमची बायको आहे. तुम्हाला मला ते मेसेज दाखवावेच लागतील. अर्णव सांगतो, मी तुला दाखवत होतो पण तेव्हा तू नकार दिला. मी फक्त एकदा चान्स देतो. मी तुला मेसेज दाखवणार नाहीये. ईश्वरी म्हणते, का? अर्णव म्हणतो, नाही म्हणजे नाही. अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, कौतुक केलं तरी कसं केलं? मिस इंदोर, मी तुझं कौतुक करतोय. मला तू खूप चांगली मदत केली. असं कौतुक केलं. काय खरं नाही या माणसाचं, असा विचार ईश्वरी करते आणि मग लगेच गणूबाप्पाला हसून म्हणते, गणूबाप्पा जसा आहे तसा खूप चांगला आहे आणि नेहमी माझाच राहू दे. ईश्वरी खूप खुश होते. आणि मग थोड्या वेळानंतर शिर्के घरी आलेले असतात. घरातील सगळे जमलेले असतात आणि शिर्के आता सेमीफायनल राऊंड कसा असेल त्याबद्दल सगळ्यांना सांगतो. शिर्के म्हणतो, या आधीचे 2 राऊंड असे होते की दोन्ही स्पर्धकांपैकी फक्त एकच स्पर्धक खेळायचा आणि त्याचा पार्टनर त्याला मॉरल सपोर्ट द्यायचा. पण आता या तिसऱ्या सेमीफायनल राऊंडमध्ये दोन्ही स्पर्धकांनी एकमेकांबरोबर ही स्पर्धा खेळायची आहे. म्हणजे एक जण जर काही करत असेल, एक आर्ट फॉर्म तो सादर करत असेल, तर दुसऱ्या पार्टनरने त्याच्याशी रिलेटेड आपला दुसरा आर्ट फॉर्म तयार करायचा आहे. सगळ्यांना ही आयडिया खूप छान वाटते. ईश्वरी म्हणते, मग मी छान इंदोरी चाट बनवते. पाणीपुरी, समोसा किंवा कचोरी छान होईल ना? सगळ्यांना ही आयडिया आवडते. तर शिर्के म्हणतो, सॉरी मॅम, तुम्ही हे नाही करू शकत. तुम्ही मागच्या राऊंडमध्ये जे केलं ते या राऊंडमध्ये नाही करू शकत. म्हणजे तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये कुकिंग केलंय, तर या राऊंडमध्ये तुम्ही कुकिंग नाही करू शकत. तुम्हाला एखादा दुसरा आर्ट फॉर्म करून दाखवावा लागेल. सगळ्यांना प्रश्न पडतो की आता काय करायचं? मामा सांगतो, तुम्ही काही पण करू शकतात. अशा खूप साऱ्या कला आहेत ना, त्या कला तुम्ही करू शकतात. शिर्के एक नियम सांगत असतो. असं करू शकतात, तसं करू शकतात, हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यांचं चांगलंच कन्फ्युजन होतं की आता नेमकं काय करायचं आहे. आकाश म्हणतो, बरोबर आहे, मागच्या राऊंडमध्ये आपण जे केलं आहे ते या राऊंडमध्ये केलं तर काही मजाच राहणार नाही. याचा अर्थ आता कुकिंग कुणीच करू शकत नाही. आपल्याला वेगळा काहीतरी आर्ट फॉर्म शोधून काढावा लागेल. सगळ्यांना प्रश्न पडतो की आता काय करायचं? आणि मग ईश्वरी आणि अर्णवसुद्धा विचार करत असतात. अर्णव सांगतो, म्हणजे ईश्वरीने काही केलं त्यानुसार मला डिझाईन करावं लागणार आहे. अंजली सांगते, हो, तसंच काहीतरी करावं लागेल. आणि म्हणजे तुम्ही एम्ब्रॉयडरी करू शकतात किंवा मग त्याच्यावर काही. तर अर्णव सांगतो, नाही, एम्ब्रॉयडरी नको, कारण मी काही डिझाईन केलं त्यावर एम्ब्रॉयडरी तर त्याचा सगळा लुकच चेंज होऊन जाईल. आजी सांगते, हो ना, पण तुम्ही एवढं टेन्शन का घेताय? अरे किती कला आहेत. नृत्यकला आहे, गायनकला आहे, पाककला आहे, शिल्पकला आहे. या सगळ्या कला तुम्ही करू शकतात ना? मामा सांगतो, आई, या सगळ्या कला आहेत, पण या कला त्यांना कलायला पाहिजे ना. त्यांनाच त्या कला कलाल्या नाही तर ते कसं काय करणार? हे सगळं ऐकून आजी हसू लागते. ईश्वरी म्हणते, मग आहे ना, मी काहीतरी वेगळं शोधून काढते. असं काहीतरी जे मला करायला आवडेल, मला करायला जमत असेल आणि मग अर्णव सर त्यावरून काहीतरी डिझाईन करतील. आकाश आणि नम्रतासुद्धा विचार करत असतात. तेवढ्यात
नम्रताला एक कल्पना सुचते आणि नम्रता म्हणते, इशू मी रांगोळी काढू का? मला रांगोळी छान जमते ना. ईश्वरी सांगते, हो नमुताई तू खरंच रांगोळी काढ. आणि ईश्वरी सगळ्यांना सांगते, नमुताईला इतकी छान रांगोळी काढता येते, इतकी छान, मग ती ठिपक्यांची असो किंवा डायरेक्ट तशी. नमुताईला ना शाळा कॉलेजमध्ये खूप सारी बक्षिसं मिळाली होती रांगोळी काढण्यासाठी. नमुताई तू रांगोळीच काढ. आकाश म्हणतो, हो हो दॅट्स अ गुड आयडिया. तर नम्रता म्हणते, म्हणजे आत्ता आपण हे फिक्स करूया, पण यापेक्षा काही बेटर भेटलं तर आपण ते सुद्धा करू शकतो. सगळ्यांना हे पटतं. अंजली विचारते, ईश्वरी नम्रताचं ठरलंय, तू काय करणार आहे? मग ईश्वरी विचार करत असते, काय करू काय करू. आकाश तिला सांगतो, तू डान्स कर ईश्वरी. ही आयडिया सगळ्यांनाच आवडते. मामा म्हणतो, हो ईश्वरी छान डान्स करेल. ईश्वरी म्हणते, डान्स? पण मी डान्स करेल कसा करायचा? तर अर्णव सांगतो, डान्सपेक्षा आहे ना माझ्याकडे एक भारी आयडिया आहे. अशी एक कला आहे जी फक्त मिस इंदोरला जमते, दुसऱ्या कोणालाच जमत नाही. ती इतकं छान करते ना का काय सांगू तुम्हाला. ईश्वरी खुश होते आणि विचारते, सर मी एवढं छान काय करते? अर्णव सांगतो, भांडते. तुला भांडायला खूप आवडतं ना, तुझ्यासारखं भांडण कुणीच करू शकत नाही. ईश्वरी खूप चिडते आणि अर्णवला मारते. मी काय नेहमी भांडत असते का? तुम्हीच माझ्याशी भांडत असतात. भांडण्याशिवाय तुम्हाला काहीच नाहीये. दिवसभर मला काहीतरी टोमणे मारायचे आणि माझ्याशी भांडायचं, आणि मग मी चिडले की अख्ख्या जगाला सांगायचं की मी सिंदूरला फक्त भांडता येतं, हिला भांडण्याशिवाय काही जमत नाही, हीच हिची सगळ्यात मोठी कला आहे, सगळ्यात मोठं टॅलेंट आहे. ईश्वरीची बडबड सुरू होते. अंजली, आजी, आकाश सगळे हसू लागतात. मामा म्हणतो, अरे बंद करा. तुम्ही जर भांडायचं बंद नाही केलं ना तर तुम्हाला दोघांना तिकडे ना कोपऱ्यात पाय धरून उभं करेल. ईश्वरी आणि अर्णव गप्प बसतात. आजी, अंजली सगळे हसत असतात. आकाश म्हणतो, ते सगळं सोडा, आपण आहे ना डान्स फिक्स करूया. हे दोघे डान्स करतील, म्हणजे ईश्वरी डान्स करेल आणि दादा त्याच्यावरून काहीतरी छान डिझाईन करेल. ईश्वरी म्हणते, हो डान्स मी करू शकते, पण शाळा कॉलेजनंतर मी डान्स केला नाही आहे. म्हणजे जेव्हा मी लहान होते ना तेव्हा मी डान्ससुद्धा शिकले होते आणि शाळेच्या फंक्शनमध्ये वगैरे डान्स करायचे, डान्स क्लासला जायचे. पण हळूहळू अभ्यास वाढत गेला, तसा तसा डान्स मागे पडला आणि आता अनेक वर्षापासून तर मी घुंगरूसुद्धा घातले नाही आहे आणि कधी डान्ससुद्धा केला नाही आहे. त्यामुळे मला जमेल की नाही, कसा जमेल हा प्रश्न पडला आहे. हे ऐकून नम्रता म्हणते, इशू तुला छान जमेल, तू टेन्शन घेऊ नको, तू डान्सच कर. मग शिर्के आपला पुढचा नियम सांगतो, ईश्वरी मॅम तुम्ही डान्स करू शकता, पण डान्स करण्याचा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता एवढी मोठी स्पर्धा आहे तर तुम्हाला त्या लेव्हलचा डान्स करावा लागेल की आपण ही स्पर्धा जिंकू. आणि तुमच्याबरोबर जर दुसऱ्या एखाद्या स्पर्धकाने डान्स घेतला असेल तर त्यापेक्षा बेटर आपल्याला करावा लागेल, म्हणजे हा डान्स तुम्ही जिंकणार आणि स्पर्धासुद्धा तुम्हीच जिंकणार. तसं आपले सगळं मॅनेज करावं लागेल. अंजली म्हणते, हो ते सुद्धा आहे. सगळ्यांना प्रश्न पडतो की ईश्वरी डान्स करू शकेल का आणि चांगला छान डान्स करू शकेल का. मग मामा उभा राहतो आणि मामा म्हणतो, आपण आहे ना असं करूया जे आपल्याला अवघड वाटेल आणि समोरच्याला सोपं दिसेल. सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. मामा म्हणतो, म्हणजे असं काहीतरी करूया जे आपल्याला सोपं होईल, समोरच्याला अवघड होईल. नाही, आपल्याला अवघड होईल, समोरच्याला सोपं होऊन अवघड होईल. मामा काय बोलतो त्याचं त्यालाच कळत नाही. आजी, ईश्वरी, अंजली खुदू हसू लागतात. आकाश म्हणतो, डॅड काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का? शांत व्हा तुम्ही. मामा गप्प बसतो आणि मग तेवढ्यात अंजली ही ईश्वरीला आपला मोबाईल दाखवते आणि म्हणते, तू कुचीपुडी कर. ईश्वरी म्हणते, कोणती पुडी? मला ही पुडी जमतच नाही. सगळे हसतात. सगळेजण ईश्वरीला वेगवेगळे डान्स फॉर्म सांगत असतात. कुचीपुडी कर, भरतनाट्यम कर. अर्णव म्हणतो, ती ते सगळं करेल, पण मी याच्यावरून फॅशन डिझाईन कसं करणार? मला तर काही कळतच नाही आहे. सगळे ईश्वरी आणि अर्णवला चांगलेच कन्फ्यूज करतात. आता काय करायचं हा प्रश्न त्यांना पडतो. मग अंजली, मग आकाश काही ना काहीतरी तिला दाखवत असतात. हा डान्स कर, तो डान्स कर, तुला हा जमेल का, तुला तो नाही जमणार का, या सगळ्यांचं डिस्कशन सुरू असतं. आणि आजी म्हणते, एक मिनटं, आज मी सगळ्यांसाठी माझ्या हाताने जेवायला बनवलं आहे, त्यामुळे आता ते मोबाईल बाजूला ठेवा आणि सगळे जेवण करूया. अर्णव म्हणतो, हो मी आणि आकाश हे मोबाईलमध्ये सगळं चेक करतो, तोपर्यंत तुम्ही जेवण करा. पण आजी उभी राहते आणि एक एक करून सगळ्यांचे मोबाईल जमा करते आणि किचनमध्ये निघून जाते. सगळेजण आजीच्या मागे मागे जेवायला जातात. आणि इकडे डेंजरस राजेश जेलमध्ये बसलेला असतो. तो खूप रागात असतो
आणि म्हणतो, चिंटुकल्या, तू मिस इंदोरला माझ्या इंदोरी जिलेबीला माझं नाही होऊ दिलं, आता मी तिला तुझंसुद्धा नाही होऊ देणार. आता तुमची पुढची भेट डायरेक्ट स्वर्गात. मी असेल नरकात, तुम्ही असाल स्वर्गात. तेथेसुद्धा आपली भांडणं अशीच सुरू राहतील. राजेशच्या हातामध्ये बॉम्ब असतो आणि राजेश म्हणतो, आता असा स्फोट होणार की तुझी ती इंदोरी जिलेबी आणि तुझी ती सात्विक फॅशन सगळे हवेत उडून जाल, पुन्हा कधी दिसणारच नाही. राजेशने जेलमध्ये राहून एक खूप भयानक प्लॅन बनवलेला असतो. म्हणजे एक वेळेस सौदामिनी, वल्लरी, नम्रता, ईश्वरी आणि अर्णव यांनी ही स्पर्धा जिंकू नये यासाठी असे थातूरमातूर प्लॅन बनवत आहे. पण हा राजेश आता शेवटचा घाव घालण्याचा विचार करतोय. जेलमध्ये असूनसुद्धा त्याने हा बॉम्ब बनवला आहे आणि ईश्वरी आणि अर्णवला उडवून द्यायचं असं त्याने ठरवलं आहे. राजेश म्हणतो, आता तुम्ही जाणार ढगात. राजेश जोरजोरात हसू लागतो आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर तेथे येतो. इन्स्पेक्टर हा एक एक करून सगळ्या जेलमध्ये, सगळ्या तुरुंगात पाहत असतो आणि तो राजेशच्या जेलजवळ येतो. राजेश एखाद्या राक्षसासारखा जोरजोरात हसत असतो. तर इन्स्पेक्टर विचारतो, काय चाललंय रे तुझं? इन्स्पेक्टरचा आवाज ऐकून राजेश खूप घाबरतो. या इन्स्पेक्टरला बॉम्ब दिसायला नको, नाहीतर सगळाच प्लॅन फ्लॉप होईल असा विचार करून तो लगेच विव्हळायला लागतो. आई ग खूप त्रास होतोय, खूप दुखतंय. इन्स्पेक्टर विचारतो, कशाला येवळतो रे, काय झालं? राजेश लगेच त्याच्याकडे जे कंबल असतं ते कंबल ओढतो आणि हा बॉम्ब या कंबलमध्ये लपवतो आणि म्हणतो, साहेब खूप त्रास होतोय, थंडी, ताप, अंग दुखतंय, पुरं खूप हाल होत आहे. हा इन्स्पेक्टर आतमध्ये येतो आणि म्हणतो, काय होतंय तुला? तर तो सांगतो, साहेब खूप त्रास होतोय, असं वाटतंय जगूच नाही, जावं देवाकडे, इतका त्रास होतोय. आणि तो मग खोकण्याचं, सर्दी झाल्याचं नाटक करतो. इन्स्पेक्टर डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, अरे काय त्रास आहे तुझा? जेव्हापासून या तुरुंगात आलाय डोक्याचा पार भुगा करून टाकलाय तू. अरे एवढा त्रास होतोय, आजारी येतं, झोप ना. तर राजेश म्हणतो, साहेब इथं झोपून काय करू? इथं झोपल्यामुळेच हा सगळा त्रास होतोय. कसं आहे, सवय नाही आहे ना मला अशा तुरुंगात राहायची. इन्स्पेक्टर म्हणतो, अरे वा, मोठ्या घरचा माणूस ना तू, सवय नाही आहे तुला. तुझ्यासाठी स्पेशल रूम बनवू का? गुपचूप झोप, नाही तर असा तुडवीन ना तुला की याच्यापेक्षा जास्त त्रास होईल तुला. राजेश म्हणतो, नाही साहेब, तुडू नका. आता मला अंगाला हातसुद्धा लावू नका. आता काही सहन करण्याची ताकद नाही आहे. तुम्ही ना जा, मी झोपतो. इन्स्पेक्टर तेथून निघून जातो आणि मग राजेश हे कंबल बाजूला करतो आणि म्हणतो, गेलं येडं. आणि राजेश पुन्हा हसतो. हा बॉम्ब आपल्या हातात घेतो आणि म्हणतो, चिंटुकल्या, आता तुला मरणापासून कुणीही वाचवणार नाही. आता होणार मोठा धमाका आणि मग तू जाणार कायमचा ढगात. आता भेटूया तुझ्या अंत्ययात्रेमध्ये, तुझ्या 10व्याला. असा विचार करून राजेश खूप खुश होतो. आणि इकडे नम्रता हॉलमध्ये एरझऱ्या मारत असते. तेवढ्यात ईश्वरी आपल्या रूममध्ये जाणार. ईश्वरी नम्रताला विचारते, ताई तू कसला विचार करतीयेस? तर नम्रता सांगते, अगं मी तुझाच विचार करत होते. ईश्वरी विचारते, माझा विचार? माझा कसला विचार? आणि तेवढ्यात वल्लरी घरी परत येते. शेवटी वल्लरी ही आपल्या गाडीतून घरी परत आलीच आणि या दोघी बोलताय. वल्लरी लगेच लपून बसते. वल्लरी बरोबर ऐन वेळेस कशी येते तिचं तिलाच माहीत. वल्लरी या दोघींचं बोलणं लपून ऐकत असते आणि नम्रता ईश्वरीला म्हणते, ईशू आज तू डान्स करणार आहे, म्हणजे आज आपण ठरवलं आहे की तू त्या स्पर्धेत डान्स करणार आहे ना, मी त्याचाच विचार करत होते. तर ईश्वरी सांगते, हो ना ताई, मलासुद्धा टेन्शन आलं आहे. म्हणजे किती वर्ष झाली मी डान्स केलाच नाही आहे, घुंगरू पायात घातलेच नाही आहे. तर नम्रता म्हणते, अगं तू एवढं टेन्शन का घेतीयेस? एकदा आपण एखादी कला शिकलो ना तर कधी विसरत नाही. मला मान्य आहे मध्ये खूप मोठा गॅप झाला आहे, पण तुला जमेल, तू टेन्शन घेऊ नको. हे ऐकून वल्लरी खूप चिडते की या नम्रताला काडीची अक्कल नाही आहे. ईश्वरी म्हणते, ताई तुझं खरं आहे, पण मला डान्स चांगला जमेल की नाही, मला खूप प्रॅक्टिस करावी लागेल, म्हणून मला थोडं टेन्शन येतं आहे. नम्रता म्हणते, ईशू तू टेन्शन घेऊ नको, तू डान्स कर, तू नक्कीच चांगलं करशील, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ईश्वरी म्हणते, ठीक आहे ताई, आता मलाही लवकर झोपायचं आहे, तूही जाऊन झोप, जास्त विचार करू नको. नम्रता हो म्हणते आणि ईश्वरी आपल्या रूममध्ये निघून जाते.
ईश्वरी गेल्यानंतर नम्रता खुश होते. तिला असं वाटतं मी खूप मोठा प्लॅन बनवला आहे. आता ईश्वरीला प्रॅक्टिस नाही आहे तर ईश्वरीला चांगला डान्स करता येणार नाही आणि ईश्वरी या डान्स कॉम्पिटिशनमध्ये हरेल. तेवढ्यात वल्लरी तिला आवाज देते, "श्श, इकडे इकडे." आणि मग वल्लरी ही नम्रताला आपल्याबरोबर घेऊन बाहेर निघून जाते आणि नम्रतावर चांगली चिडते. "ए मूर्ख बावळट, काही अक्कल आहे का तुला?" नम्रता विचारते, "काय झालं आई?" तर वल्लरी सांगते, "सगळं ऐकलंय मी. इशू तू डान्स कर बरं का, तुला छान डान्स जमेल." "अगं बावळट, तू तिला काय मोटिवेट करतीये की डान्स कर, चांगलं कर, जिंकशील तू." नम्रता चिडून म्हणते, "आई तुमचा प्रॉब्लेम काय आहे?" तर वल्लरी चिडून म्हणते, "तू एक नंबरची मूर्ख आहे ना, हा माझा प्रॉब्लेम आहे. कधी कधी तर असं वाटतं तुझ्या या गोल गोल डोक्यात आहे ना मेंदूच नाही आहे, खाली आहे तुझं डोकं." नम्रता चिडून म्हणते, "आई माझा मेंदू आहे ना सध्या तरी तुमच्यापेक्षा जास्त चालतो, एवढं लक्षात ठेवा." वल्लरी म्हणते, "ए माझ्याशी नीट बोलायचं. येथे मी रात्रंदिवस खस्ता खातीये. तू आणि आकाश कसं या कॉम्पिटिशनमध्ये जिंकाल यासाठी प्रयत्न करतीये, कोणाकोणाच्या पाया पडतीये तुला माहिती आहे का? आणि तू त्या ईश्वरीला पुढे पुढे टाकण्याचा प्रयत्न करतीये. तुला का सांगतेस की हे कर ते कर?" नम्रता म्हणते, "आई तुम्हाला माझा प्लॅन कळत नाहीये. ईश्वरीला डान्सची प्रॅक्टिस राहिली नाहीये. मागील अनेक वर्षांपासून तिने कधीच डान्स केला नाही आणि अचानक तिने डान्स केला तर तिला नीट जमणार नाही आणि ती हरेल, हाच माझा प्लॅन आहे." वल्लरी म्हणते, "अरे वा, किती छान प्लॅन आहे." "अगं मूर्ख बाई, तिला प्रॅक्टिस नाहीये म्हणून तिला डान्स चांगला करता येणार नाही, हे तू तुझंच ठरवलं. तिला मग काय डोळ्यावर पट्टी बांधून डोळ्याने दिसत नसताना स्वयंपाक बनवण्याची प्रॅक्टिस होती का? तिला काय ते मशीन असेंबल करण्याची प्रॅक्टिस होती का? नाही ना. तरीसुद्धा तिने ते करून दाखवलं. मग तिला डान्सची प्रॅक्टिस नाही आहे तर मग ती डान्स का नाही करू शकत?" नम्रताची बोलतीच बंद होते. तिला समजतं आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. वल्लरी नम्रताला समजावून सांगते, "ईश्वरी चांगला डान्स करणार नाही, मग तू जिंकशील. असा फालतू प्लॅन बनवण्यापेक्षा ईश्वरीला डान्सच करता येणार नाही असा काहीतरी प्लॅन बनव. ईश्वरीचं तंगडच मोडलं पाहिजे, म्हणजे ती डान्सच करू शकणार नाही आणि ही स्पर्धा तूच जिंकशील. असं काहीतरी कर." हे ऐकून नम्रता खूप खुश होते. नम्रता म्हणते, "आई आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही झालं तरी मी ईश्वरीला या कॉम्पिटिशनमध्ये उतरूच देणार नाही, तिला डान्स करताच येणार नाही." हे ऐकून वल्लरी खूप खुश होते. दोघी एकमेकींना अगदी साजेशा भेटल्या आहेत. नम्रतासारखी चांगली सून वल्लरीला भेटणं शक्य नव्हतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. म्हणजे परफेक्ट ब्लेंड सुरू आहे. ईश्वरी आणि अर्णवची भांडणं, त्यांचा रोमांस हे सगळं पाहायला मिळतं आहे. इकडे व्हिलनला तर काही कमीच नाही आहे. एक हिरो, एक हिरोईन आणि व्हिलन 50. म्हणजे तो राजेश एकीकडे बॉम्ब फोडण्याचा विचार करतोय, नम्रता आणि वल्लरी ईश्वरीचा पाय मोडण्याचा विचार करताय, ती तिकडे देवसरे आणि सौदामिनीचा वेगळाच प्लॅन सुरू आहे. म्हणजे ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यात खूप संकट येणार आहे एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा चक्क ईश्वरीच्या पायामध्ये पैंजण घालणार आणि ईश्वरीला म्हणेल, "चल कर प्रॅक्टिस सुरू." ईश्वरी विचारेल, "सर आता?" अर्णव म्हणेल, "काय प्रॉब्लेम आहे? आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. आत्ता प्रॅक्टिस केली तर तुला कॉम्पिटिशनमध्ये चांगला डान्स करता येईल." ईश्वरी खूप खुश होईल आणि ईश्वरीची प्रॅक्टिस सुरू होणार. आणि इकडे वल्लरी सौदामिनीला कॉल करून सांगेल, "माझ्याकडे एक प्लॅन आहे." सौदामिनी चिडून विचारणार, "चांगला प्लॅन आहे का? फुल प्रूफ आहे का?" तर वल्लरी चिडून म्हणेल, "आधी ऐकून तरी घ्या, नाहीतर तुमच्याकडे काही असेल तर सांगा." सौदामिनी म्हणेल, "ठीक आहे सांग." आणि मग वल्लरी तिला आपला प्लॅन सांगणार. आणि हा प्लॅन नक्कीच तो असेल की ईश्वरी कॉम्पिटिशनमध्ये डान्स करणार आहे, त्यामुळे तिचा पाय मोडायचा, मग तिला डान्स करता येणार नाही. आणि हा प्लॅन ऐकून सौदामिनी खूप खुश होईल, जसं काय ती जिंकली आहे असं तिला वाटणार. आणि इकडे नम्रता सगळ्यात घाणेरडा प्लॅन तयार करेल. ईश्वरीचा पाय मोडण्यासाठी नम्रता चक्क जिन्यावर एक दोरा लावणार आणि हा दोरा खूप टोकदार असेल. नम्रताने साधं बोट लावलं तरी तिचं बोट कापणार. आणि मग नम्रता ही चक्क निर्लज्जासारखी खाली जाऊन बसेल आणि ईश्वरीला आवाज देईल, "ईशू ईशू." आणि ईशू बिचारी कपडे घेऊन खाली येत असेल. ईश्वरीला हे माहीत नाही आहे
ज्या नमुताईला आपण दिवसभर नमुताई 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 करतो, ज्या नमुताईला आपण त्या सायकोपासून वाचवलं होतं, ज्या नमुताईच्या लग्नासाठी आपण तिला एवढा सपोर्ट केला, सगळ्यांचे टोमणे ऐकले, बोलणे ऐकले, इतका त्रास सहन केला, ती नमुताई आपल्या जीवावर उठली आहे. आता ईश्वरी या जिन्यावरून खाली पडणार तर तिच्या डोक्याला लागू शकतं, तिचा कपाळमोक्ष होऊ शकतो, अजून काही होऊ शकतं. पण नम्रताला फक्त स्वतःला जिंकायचं आहे. ईश्वरीचं तिकडं काहीही झालं तरी तिला चालेल. आणि बिचारी ईश्वरी ही जिन्यावरून खाली येत असेल आणि मामी ही राक्षसीसारखी हसत असेल. या दोघी बहिणींमध्ये भांडणं लावून मामीला खूप आनंद झालेला असेल. मग आता ईश्वरी खरंच जिन्यावरून पडणार का, तिचा पाय मोडणार का, आणि जर तिचा पाय मोडला तर ती स्पर्धेत कसा भाग घेणार, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.